हल्ला करण्याची घटना घडली संबंधित पीडित तरुणाने 14 डिसेंबर रोजी आपल्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केली आणि त्याद्वारे माहिती प्रसार माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली। 14 डिसेंबरला घडलेल्या घटनेत 15 डिसेंबरला राज्य महिला आयोगाने दखल घेतली, कासारवडवणी पोलीस स्टेशनला सूचना दिल्या आणि या संदर्भात कारवाई करत अहवाल सादर करण्याची सूचना दिली। त्यानंतर पोलिसांनी राज्य महिला आयोगाचं पत्र गेल्यानंतर कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आणि या गुन्ह्याची नोंद करून आता जवळजवळ 7 दिवसाचा कालावधी लोकला आहे। या 7 दिवसामध्ये पोलिसांनी सगळ्या गोष्टींच्या संदर्भात काय तपास केला, तपास करत असताना त्याच्यामध्ये काय अपडेट्स आहेत आणि कोणते गुन्हे नोंद केले याची सगळी माहिती घेण्यासाठी आज राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये संबंधित तपास अधिकाऱ्यांना त्यांचा अहवाल घेऊन व्यक्तीसह हजर राहण्यासाठी अहवाल द्यायचं सांगितलं। अनेक घटना अशा असतात की त्या घटनेमध्ये आम्हाला अहवाल सादर करत असताना 15 दिवस 3 आठवड्याचा कालावधी लोटला जातो, पण काही घटनांमध्ये तपास लवकर होतो, काही घटनांमध्ये आम्ही व्यक्तीसह हजर राहण्याची सूचना देतो, नाही अशा बऱ्याच घटना ज्याच्यामध्ये आम्ही संबंधित तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना देतो। त्याप्रमाणे या घटनेमध्ये तशा सूचना दिल्या। या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर पोलिसांनी कुठेतरी एका पद्धतीने आरोपीला मदत केल्याने देखील आरोप होत आहे, विरोधकांकडून हे आरोप केले जात आहे, कारण त्या महिलेवरती हल्ला झाला, एकदा नाही तर दोनदा झाला। या संपूर्ण ह्याच्यात 307 जे कलम लावलं जातं ते लावलं आलं नाही आणि याच्यावरच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले। याबाबत आपण काय पोलिसांना सूचना करणार आहात? विरोधक अधिवेशनात विषय घेतील नाही घेतील अधिवेशन नंतर झालं। 14 डिसेंबरची घटना घडल्यानंतर 15 डिसेंबरला राज्य महिला आयोगाने त्याच्यामुळे एखाद्या घटनेबाबत विरोधक नंतर काय बोलतील आणि कोणी काय प्रश्न विचारतील हा आमचा आयोगाचा विषय नाहीये। आम्ही तातडीने कारवाई करणार आणि पीडितेला न्याय देणं, कायद्याच्या चौकटीतून जात असताना आरोपीला शिक्षा होणं ही आमची भूमिका आहे। म्हणून श्री शक्तिरथ उल्ले सदा हे आमचं ब्रीदवाक्य आणि त्यानुसार आम्ही राज्य महिला आयोगाचं काम करतो। धन्यवाद। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।